कधी विचार केलाय की आपला प्रत्येकाची सुरुवात फक्त एका सूक्ष्म पेशीपासून झाली आहे? हा प्रवास कसा होतो? ही काही नुसती विज्ञानाची गोष्ट नाहीये, ही तर आपल्या सगळ्यांच्या अस्तित्वाची कहाणी आहे. चला तर मग हा अविश्वसनीय प्रवास आपण एकत्र अनुभवूया. हे बघा, एका लहानशा बीजामध्ये जसे एक पूर्ण झाड बनण्याची ताकद लपलेली असते, अगदी तसंच एका पेशीमध्ये एक नवा मानवी जीव निर्माण करण्याची क्षमता दडलेली आहे. हे नुसतं सायन्स नाहीये, हा तर निसर्गाचा एक थक्क करणारा चमत्कार आहे. तर या चमत्कारामागचं विज्ञान काय आहे? यालाच आपण म्हणतो प्रजनन. ही एक अशी जैविक प्रक्रिया आहे जी प्रत्येक सजीवाची पिढी पुढे नेते आणि आपलं अस्तित्व टिकून ठेवते. वनस्पतींमध्ये कसं होतं माहितीये, अनेकदा एकाच पालकापासून नवीन जीव तयार होतो. याला अलैंगिक प्रजनन म्हणतात. पण आपल्या मानवांमध्ये नवीन जीव तयार होण्यासाठी 2 वेगवेगळ्या पालकांची गरज लागते. याला आपण म्हणतो लैंगिक प्रजनन. म्हणजे बघा, पद्धती जरी वेगळ्या असल्या तरी उद्देश एकच आहे, जीवनाचं सातत्य टिकवणं. आता कोणत्याही मोठ्या कथेमध्ये काही मुख्य पात्र असतातच, बरोबर? तर मानवी प्रजननाच्या या आपल्या गोष्टीतली मुख्य पात्रे आहेत पुरुष आणि स्त्री प्रजनन संस्था. चला तर मग त्यांची ओळख करून घेऊया. या पूर्ण प्रोसेसमध्ये 2 महत्वाच्या सिस्टम्स काम करतात. पुरुषांमध्ये वृषण म्हणजेच टेस्टीज शुक्रपेशी नावाची एक छोटीशी पेशी तयार करतात आणि स्त्रियांमध्ये अंडाशय म्हणजे ओव्हरीज अंडपेशी बनवतात आणि गर्भाशय म्हणजे युटरस वाढणाऱ्या बाळाला एक सुरक्षित घर आणि पोषण देण्याचं काम करतं. आता एक खूप इंटरेस्टिंग गोष्ट आहे का? एका छोट्याशा शुक्रपेशीचा प्रवास किती मोठा असतो याचा विचार करा. पुरुष प्रजनन संस्थेतून बाहेर पडण्याआधी तिला तब्बल 6.5 मीटरचं अंतर पार करावं लागतं. त्यातला फक्त अधिवृषण नलिकेचा भागच 6 मीटर लांब असतो. विचार करा, एका पेशीसाठी हा किती मोठा प्रवास असेल? बरं, या दोन्ही पेशी तयार होण्याच्या पद्धतीत एक मोठा फरक आहे, बरं का? पुरुष एकदा पौगंडावस्थेत आले की आयुष्यभर शुक्रपेशी तयार करत राहतात. पण स्त्रियांचं तसं नसतं. त्या जन्मताच आपल्या सगळ्या अंडपेशी घेऊन जन्माला येतात आणि संपूर्ण आयुष्यात त्यातल्या फक्त साधारण 400 अंडपेशीच वापरल्या जातात किंवा परिपक्व होतात. ठीक आहे, तर आता आपण या कथेचं सगळ्यात महत्त्वाच्या टप्प्यावर आलो आहोत. तो निर्णायक क्षण जिथे आपली 2 पात्र म्हणजे शुक्रपेशी आणि अंडपेशी एकत्र येतात. यालाच म्हणतात फलनाचा क्षण. ही पूर्ण प्रोसेस आहे ना, ती एका हॉर्मोन्सच्या खेळासारखी आहे. आपल्या मेंदूतली पियुषिका ग्रंथी FSH आणि LH नावाची संप्रेरकं किंवा हॉर्मोन्स रिलीज करते. हे हॉर्मोन्स अंडाशयाला सिग्नल देतात की आता अंडपेशी परिपक्व करायची वेळ झाली आहे आणि तिला रिलीज करायची वेळ झाली आहे. हे सगळं ऋतुचक्र एका परफेक्ट हॉर्मोनल बॅलन्सवर चालतं. हे जे 28 दिवसांचं चक्र आहे ना, ते एका लयबद्ध प्रक्रियेसारखं चालतं. सुरुवात होते रजोस्रावाने, त्यानंतर गर्भाशयाचं अस्तर म्हणजे आतली त्वचा गर्भधारणेसाठी परत तयार व्हायला लागते. मग साधारणपणे 14व्या दिवशी तो महत्वाचा क्षण येतो, अंडमोचन म्हणजे ओव्ह्युलेशन, जेव्हा अंडपेशी अंडाशयातून बाहेर पडून प्रवासाला निघते आणि शेवटी शरीर संभाव्य गर्भधारणेसाठी फायनल तयारी करतं. इथे एक रेस लागते, अक्षरशः लाखो शुक्रपेशींची, पण जिंकतो फक्त एक. जेव्हा तो एक भाग्यवान स्पर्म अंडपेशीमध्ये प्रवेश करतो तेव्हा फलन पूर्ण होतं आणि तयार होते एक नवीन पेशी, जिला म्हणतात युग्मनज म्हणजे झायगोट. आणि हाच तो क्षण आहे जिथून एका नवीन अनोख्या जीवनाची सुरुवात होते. पण थांबा, निसर्गाची कहाणी नेहमीच इतकी सरळसोट नसते. कधीकधी यात एक इंटरेस्टिंग ट्विस्ट येतो, ज्याला आपण म्हणतो जुळे. हा निसर्गाचा एक वेगळाच अद्भुत चमत्कार आहे. मग साहजिकच एक प्रश्न मनात येतो की हे होतं कसं? म्हणजे असं काय घडतं की एक नाही तर 2 जीव एकाच वेळी आपला प्रवास सुरू करतात? यामागचं सायन्स काय आहे? तर यामागे 2 मुख्य प्रकार आहेत किंवा 2 वेगवेगळी कारणं आहेत, ज्यामुळे समान जुळी किंवा असमान जुळी जन्माला येतात. चला, हे दोन्ही प्रकार नीट समजून घेऊया. आधी बघूया समान जुळी. यांची गोष्ट सुरू होते फक्त एका पेशीपासून. म्हणजे बघा, एक शुक्रपेशी एका अंडपेशीला फलित करते आणि एक भ्रूण तयार होतो. पण मग काहीतरी अनपेक्षित घडतं. अगदी सुरुवातीच्या टप्प्यातच तो एक भ्रूण स्वतःला 2 भागांमध्ये वाटून घेतो. आणि म्हणूनच, कारण ते एकाच युग्मनजापासून म्हणजे एकाच झायगोटपासून तयार झालेले असतात, त्यांचा DNA 100% सारखा असतो.
यामुळे त्यांचं लिंग नेहमी एकच असतं आणि ते दिसायलाही अगदी एकमेकांची कार्बन कॉपी असतात. आता बघूया दुसरा प्रकार, असमान जुळे. ही प्रोसेस पूर्णपणे वेगळी आहे. इथे काय होतं तर आईच्या शरीरातून एका वेळी एक नाही तर 2 अंडपेशी बाहेर पडतात आणि मग त्या दोन्ही अंडपेशी वेगवेगळ्या शुक्रपेशींद्वारे फलित होतात. याचा सोपा अर्थ काय तर ते अनुवांशिकदृष्ट्या म्हणजे जेनेटिकली इतर कोणत्याही सख्ख्या भावंडांसारखेच असतात. फरक एवढाच की ते एकाच वेळी आईच्या पोटात वाढतात. म्हणून त्यांचा DNA सारखा नसतो, त्यांचं लिंग वेगळं असू शकतं आणि ते दिसायलाही एकमेकांपेक्षा वेगळे असतात. प्रजननाचं हे सगळं विज्ञान समजून घेणं फक्त इंटरेस्टिंग नाहीये, तर ते आपल्या आरोग्यासाठी आणि काही सामाजिक गैरसमज दूर करण्यासाठीही खूप महत्वाचं आहे. आता एक खूप महत्वाची आणि वैज्ञानिक गोष्ट लक्षात घेऊया. बाळाचं लिंग काय असेल हे पूर्णपणे वडिलांच्या गुणसूत्रांवर अवलंबून असतं. आईकडून बाळाला नेहमी X गुणसूत्रच मिळतं, पण वडिलांच्या शुक्रपेशीमध्ये X किंवा Y गुणसूत्र असू शकतं. जर Y गुणसूत्र असलेल्या स्पर्मने अंडपेशीला फलित केलं तर मुलगा होतो आणि जर X गुणसूत्र असलेल्या स्पर्मने केलं तर मुलगी होते. याचाच अर्थ मुलगा किंवा मुलगी होण्यासाठी स्त्रीला जबाबदार धरणं हे पूर्णपणे चुकीचं आणि अशास्त्रीय आहे. पण ही नैसर्गिक प्रक्रिया नेहमीच इतकी सोपी नसते. कधीकधी गर्भधारणेमध्ये काही अडचणी येतात, ज्याला आपण वंध्यत्व म्हणतो. याची कारणं स्त्री आणि पुरुष या दोघांमध्येही असू शकतात. जसं की स्त्रियांमध्ये मासिक पाळीत अनियमितता असणं किंवा पुरुषांमध्ये शुक्रपेशींची संख्या कमी असणं ही काही सामान्य कारणं आहेत. पण चांगली गोष्ट ही आहे की विज्ञान आता खूप पुढे गेलं आहे आणि ते मदतीला येतं. IVF म्हणजेच टेस्ट ट्यूब बेबी सारख्या तंत्रज्ञानामुळे आज अनेकांना पालक होण्याचं स्वप्न पूर्ण करता आलं आहे. आणि हो, याचबरोबर लैंगिक आरोग्याकडे लक्ष देणं सुद्धा तितकंच गरजेचं आहे. कारण सिफिलिस आणि गोनोरिया सारखे जे आजार आहेत ते प्रजनन क्षमतेवर परिणाम करू शकतात. त्यामुळे जागरूकता आणि सुरक्षितता खूप आवश्यक आहे. तर एका सूक्ष्म पेशीपासून ते एका पूर्ण मानवी जीवापर्यंत आणि कधीकधी तर एकाच वेळी दोघांपर्यंत हा जो प्रजननाचा प्रवास आहे तो खरंच निसर्गाच्या सगळ्यात अविश्वसनीय कथांपैकी एक आहे. मग ते जुळे समान असोत किंवा असमान, प्रत्येक नवीन जीवनाची सुरुवात हा एक चमत्कारच आहे. आणि हा सगळा प्रवास आपल्याला एका विचारात पाडतो की आपल्या या जीवशास्त्रात अजून अशी किती आश्चर्य दडलेली असतील जी आपण अजून समजून घ्यायची आहेत.